नमस्कार, मी सचिन मोरे. आपण पाहताय जनादेश वृत्तवाहिनी. पाहूया आजच्या काही सविस्तर बातम्या. खरा नेता तोच जो जनसामान्यांमध्ये जाऊन त्यांच्या अडीअडचणीला उभा राहून आपले सामाजिक कर्तव्य बजावतो. आणि असेच व्यक्तिमत्व असलेले शिवसेनेचे नवी मुंबई उपजिल्हा प्रमुख मिलिंद सूर्यराव यांनी आपला वाढदिवस सामाजिक दिवस म्हणून जनसामान्यामध्ये जाऊन साजरा केला. ऊन पावसापासून संरक्षण मिळावे याकरिता शाळकरी मुले आणि पालकांसाठी उभारण्यात आलेल्या निवारा शेड सानपाडा परिसरात फेरीचा व्यवसाय करणाऱ्या फेरीवाल्यांकरिता निवारा छत्रीचं वाटप आदी उपक्रम वाढदिवसानिमित्त राबवण्यात आले. शिवसेना उपनेते विजय नहाटा यांच्या प्रमुख उपस्थितीत सानपाडा येथील शिवसेना शाखेत मिलिंद सूर्यराव यांचा वाढदिवसाचा केक कापून त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या. या प्रसंगी शिवसेनेचे विविध पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी, ज्येष्ठ नागरिक, युवा वर्ग आणि मोठ्या संख्येने महिला वर्ग उपस्थित होता. यावेळी विजय नहाटा यांच्या हस्ते ज्येष्ठ नागरिकांना मोफत छत्र्यांचं वाटप करण्यात आले. जिल्हा प्रमुख सन्माननीय मिलिंदजी सूर्यराव यांचा वाढदिवस आहे आणि मिलिंदला आशीर्वाद देण्यासाठी, शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी आपण पाहिलं शेकडोच्या संख्येने या भागातले नागरिक उपस्थित आहेत. या नागरिकांमध्ये ज्येष्ठांचं प्रमाण मोठं आहे, महिलांचं प्रमाण मोठं आहे आणि तरुण वर्गही मोठ्या प्रमाणामध्ये आहे. या भागामध्ये मिलिंदने सगळ्यांसाठी फार मोठ्या प्रमाणावर सार्वजनिक कामं केलेली आहेत आणि वैयक्तिक कामं तर इतकी केली की त्याला काही मर्यादा नाही. सतत 24 तास लोकांसाठी काम करणारा, अतिशय उत्साही, अतिशय तडफदार आणि धाडसी अशा प्रकारचा आमचा पदाधिकारी आहे आणि त्यामुळं आम्हाला शिवसेनेला या भागामध्ये मोठं बळ मिळालेलं आहे. माझ्या सगळ्या कामामध्ये मिलिंदचा सिंहाचा वाटा असतो. त्याला ईश्वराने खूप खूप आयुष्य देवो, उत्तम आरोग्य देवो अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि या सगळ्यांच्या वतीनं त्याला खूप खूप लाख शुभेच्छा देतो.
मी माझा वाढदिवस लोकांना एकत्र बोलवून एखाद्या हॉलमध्ये बोलवून कधी साजरा करत नव्हतो. मी लोकांमध्ये जाऊन माझा वाढदिवस साजरा करायचा प्रयत्न केला आहे. पण आज सकाळपासून विविध कार्यक्रम हाती घेत असताना विजय नाटा फाउंडेशनच्या वतीने अनेक ज्येष्ठ नागरिकांनी छत्र्या द्यायच्या होत्या, अनेक ज्येष्ठ नागरिकांनी संवाद साधायचा होता. नाटासाहेब इकडे येणार होते म्हणून पहिल्यांदा एक हॉलमध्ये न घेता शाखेमध्ये मी लोकांना निमंत्रित केलं. आज मोठ्या संख्येने पाहत असाल, ज्येष्ठ नागरिक असतील, तरुण मंडळी असतील, मोठ्या संख्येने माझ्या वाढदिवसानिमित्त या ठिकाणी आलेले आहेत. जेव्हा जेव्हा लोकांनी मागणी करायची आणि ते द्यायचं, आम्हाला सन्माननीय हिंदू सम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी दिल्ली शिकवण 80% समाजकारण 20% राजकारण, या धर्तीवर फक्त समाजकारण ह्या हेतूने सकाळपासून आपण पाहिलं असेल विविध ठिकाणी वाढदिवसानिमित्ताने माझ्या मागण्या केल्या होत्या. त्या मागण्या पूर्ण करायच्या हेतूने, ती कामं लोकांपर्यंत पोहोचवण्याच्या हेतूने मी काम करत होतो. आज शिवसेना उपनेते विजय नाटासाहेब इथे आले, त्यांनी लोकांशी संवाद साधला. तर ज्या व्यक्तीने आतापर्यंत समाजाला सतत देत राहिलं, तर यावेळेस समाजाने त्यांना द्यायची गरज आहे. आमची सर्वांची इच्छा आहे, आज एकत्रितरित्या वाढदिवस साजरा करण्याचा माझा हेतू एकच आहे की समाजाने एकत्र यावं, विजय नाटासाहेबांसारखा या बेलापूर मतदारसंघाला आमदार मिळावा, हा हेतू माझ्याकडे असल्याकारणाने आज आम्ही हा एकत्रितरित्या वाढदिवस साजरा करण्याचा प्रयत्न मी केला आहे. याच्यापूर्वी आम्ही जे वाढदिवस साजरे केले ते मी समाजात जाऊन विविध कार्यक्रम करून त्या ठिकाणी समाजासमोर जाऊन मी माझा वाढदिवस साजरा केला आहे. परंतु यावेळेला मात्र मी लोकांना एकत्र बोलवलं. नाटासाहेबांनी जी कामं केलेली आहेत ती लोकांसमोर पोहोचवण्याचा हेतू माझ्या वाढदिवसानिमित्ताने माझं पूर्ण केलेला आहे. मला खात्री आहे आज आम्ही वाढदिवसादिवशी नाटासाहेबांकडून वचन घेतलेलं आहे, तुम्ही आमदारकी लढवायची आहे आणि आम्ही तुम्हाला आमदारकीला शांत राहणार नाही, एवढंच बोलतो. कॅमेरामन इक्बाल शेखसह पल्लवी केदार, जनादेश वृत्तवाहिनीकरिता.